तर हा सो कॉल्ड हिंदू धर्मरक्षक भंडारे राम मंदिर चोरीवरती तोंडात सुपाऱ्या धरून बसतो. संग्राम बापू भंडारे अयोध्येमधील राम मंदिरामध्ये चोरी झाली या विषयावर का काहीच बोलत नाही. एखादी चूक होणार आहे ती आपण टाळू शकत नाही. उगीच आपणच आपल्या हिंदू धर्माचं नाव का खराब करायचं, आणि त्यामुळे मी त्या विषयावर बोलणं टाळतोय. पण इकडे पंढरीच्या वारीमध्ये काही मुस्लिम लोकांनी सहभाग घेतला तर याच्या बुडाला आग लागली. आता हा पंढरीच्या वारीमध्ये पण जिहाद घडवणारे असं काहीतरी बरचळतोय. वारीच्या वाटेवरच्या सगळ्या मशिदी आमच्या वारकऱ्यांसाठी झोपायला खुल्या करा, पण जिथे जाईल तिथे जिहाद कसा करता येईल, धार्मिक तेढ कशी निर्माण करता येईल. अरे अल्लाह देवे अल्लाह दिलावे, ईदला लाव, मोहरमला लाव. याला कोण कीर्तनकार म्हणतं आणि आपल्या कीर्तनाची आपल्या वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे का? कीर्तन हा मुळातच जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन माणुसकी भक्ती आणि समतेचा संदेश देणारा सोहळा आहे. इथं ह्या असल्या लांडग्यांचं काय काम? आणि आपल्या सर्वांना माहिती हे नेमकं पिल्लू कोणाचं आहे आणि याला नेमकं सोडलं कोण, याची लगाम कोणाच्या हातात आहे. पण याच्यामुळे धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण होत चालली आहे. लोक एकमेकांकडे चांगल्या नजरेनं बघत नाहीये. ज्यांचे मेंदू गुडघ्यात असतात ते खूप लवकर या असल्या लोकांना फसले जातात. तर त्याच्यामुळे ह्या असल्या लोकांना आवर घालणं खूप गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करायच्या नादात हे इकडं रिलिजियस गोष्टींमध्ये अडकून ठेवलं जातं. ह्याच्यात आणि त्या जिहादी मुल्लामध्ये काय फरक आहे? हे दोघं एकाच माळेचे मणी, एकाच नाण्याच्या दोन बाजू. इकडे देशामध्ये मोठमोठ्या घटना होतात. ते सोनम वांगचूक उपोषणाला बसले विद्यार्थ्यांसाठी, त्याच्याबद्दल नाही काय बोलणार. पण याला जिथेही मुस्लिम दिसेल तिथं हात इथे नाचायला. याची काय एवढी मारली गेली आहे मुस्लिम कम्युनिटीकडून समजत नाहीये. आणि हिंदू धर्माच्या नावाखाली असले बावचळलेले वक्तव्य करणं बंद करा. मूर्ख दिसतं तुम्ही एकदम, हे सायको.